चला तर मग आज एक नवीन उद्योग करून बघूयात. नक्की दही लागतं कसं? हो, मला माहिती आहे दुधामध्ये थोडंसं दही घातलं, की त्याचं दुसऱ्या दिवशी दही लागतं. पण आजीला आणि आईला मी नेहमी परेशान करून सोडायचे, की ते थोडंसं दही तरी आणायचं कुठून? तर त्यांचं म्हणणं होतं दुधात थोडं विरजण घातलं, विरजण म्हणजेच दही घातलं, की त्याचं दुसऱ्या दिवशी छान दही लागतं आणि ते खरंच होतं. पण आता आपल्या आयुष्यात रील्स आलेले आहे आणि रील्स आणि शॉर्ट्सवरती असं आलेलं आहे, की दहीमध्ये थोड्या मिरच्या जर घातल्या देठासकट तर त्याचं दही बनतं. पण इथे माझं दही काय लागलेलं नाहीये. पण मी इथे पेशन्स सोडला नाही. माझा विश्वास आहे रील्सवरती. त्यामुळे मी माझा पेशन्स दाखवून याला आता जरा उष्ण जागेत ठेवायचा विचार केलेला आहे. आणि हो, 20 तासानंतर दही लागलेलं आहे. पण हे जरा मिरची फ्लेवर्डवालं असं दही लागलं, जे मला काही खास आवडलं नाही. त्यामुळे म्हणलं इथे काय प्रयोग थांबवायला नको आणि आपण आपलं डोकं लावून जरा जास्त शहाणपणा करूयात. त्यामुळे मग आता दूध घेतलेलं आहे. थोडं कोमट दूध घेतलं आणि ह्यावेळेस मिरचीचं देठ न काढता पूर्ण मिरची मी आता दुधात घातलेली आहे. आणि आता ह्याला मी ओव्हनमध्ये ठेवते आहे. म्हणजेच जरा उष्ण